पत्ताकोबी आवडत असो किंवा नसो, या प्रकारे एकदा असा खमंग नाश्ता बनवून तर बघा. कोबीचा हा पदार्थ तुम्हाला आवडल्याशिवाय राहणार नाही. त्यासाठी एक छोटा कोबी स्वच्छ करून पुसून बारीक किसणीने तो मी संपूर्ण किसून घेतला. त्यानंतर त्यामध्ये प्रत्येकी 1 चमचा बाजरी, ज्वारी, तांदूळ, गहू आणि बेसन पीठ घातले. त्यातच बारीक चिरलेला कांदा आणि कोथिंबीर घातली. याऐवजी तुम्ही पालेभाज्या घाला, मस्त चव येते. आता एका मिक्सरच्या भांड्यात 1 चमचा जिरे, 1 चमचा धने, 7 ते 8 लसूण पाकळ्या, अद्रकचे तुकडे, 4 ते 5 हिरवी मिरची पाणी न घालता मिक्सरला जाडसर वाटून घ्यायचं. त्याची पेस्ट या पिठामध्ये घालायची. चवीनुसार मीठ घालून हाताने एकजीव करायचं. नंतर थोडं थोडं पाणी घालून एक मऊ गोळा तयार करायचा. त्याचे थालीपीठ बनवायचे म्हणून रुमाल ओला करून हव्या त्या आकाराचे पाण्याचा हात घेऊन थालीपीठ बोटांच्या मदतीने थापवून घ्यायचे. तर इथे मीडियम साईजचे थालीपीठ मी थापून घेतले आहे. त्याला असे छिद्र करून घ्यायचे. तयार थालीपीठ दाखविल्याप्रमाणे गरम तव्यावर घालून वरची बाजू कोरडी झाली की तेल किंवा तूप घालून दोन्ही बाजूने मध्यम आचेवर थालीपीठ खमंग खरपूस भाजून घ्यायचं. लोणचं, सॉस किंवा दही सोबत एकच नंबर लागतात. एकदा नक्की ट्राय करा. आवडल्यास लाईक करा.